अथ सप्तमोऽध्यायः। शौनक उवाच। निर्गते नारदे सूत भगवान् बादरायणः श्रुतवांस्तदभिप्रेतं ततः किमकरो विभुः। शौनक ऋषींनी सूताला प्रश्न विचारला की व्यासांना उपदेश करून नारद निघून गेल्यावर व्यासांनी काय केलं. त्या सूत म्हणतात, सरस्वती नदीच्या काठावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तिथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. तिथे व्यासाचा स्वतःचा आश्रम आहे. चारी बाजूला बोरीच्या झाडाचं सुंदर वन आहे. व्यासाने त्या आश्रमामध्ये बसून आचमन केलं, मन एकाग्र केलं. भक्तियोगाच्या द्वारे त्यांनी मन पूर्णपणे एकाग्र केलं आणि आदिपुरुष परमात्मा याचं चिंतन करून मायेला पाहिलं. याच मायेनं मोहित होऊन मनुष्य अनर्थ भोगतो. या अनर्थाचं निराकरण करण्याचं एकमेव साधन आहे भक्ती. पण संसारी लोक हे जाणत नाहीत. म्हणून व्यासानी भक्ती सांगण्याकरता भागवताची रचना केली. म्हणून भागवतामध्ये तत्वज्ञान सांगायचं नसतं. भागवतात भक्तीच सांगायची. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी भागवत ऐकल्याने भक्ती प्राप्त होते. शोकमोह नष्ट होतो. ही भागवती संहिता 18,000 श्लोकाची व्यासानी रचली आणि आपला मुलगा वैराग्यशील पुत्र शुक याला शिकवली. शुकाचार्य म्हणजे वैराग्याचा आदर्श आहे. म्हणून समर्थांचं स्तवन करताना सुद्धा आपण म्हणतो, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. समर्थांचं वैराग्य सुद्धा शुकाचार्यासारखंच होतं. वैराग्य म्हणले की पहिलं नाव येतं शुकाचार्य. मग शौनकाने प्रश्न विचारला, शुकदेव सगळ्या गोष्टीतून निवृत्त आहेत. त्यांना कशाचीही अपेक्षा नाही. ते सदैव आत्मचिंतनामध्ये रममाण असतात. मग त्यांनी या ग्रंथाचं अध्ययन कशा करता केलं. सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्या म्हणजे अज्ञान नष्ट झालेलं आहे, जे निष्काम आहेत, ते सुद्धा परमेश्वराची भक्ती करतातच. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आता ज्ञानोबराय किती ज्ञानी होते, त्यांच्या इतका ज्ञानी पुरुष तर इतिहासात झालाच नाही. तरी त्यांनी भक्ती केली नाही पांडुरंगाची. त्या ज्ञानी माणसं सुद्धा भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव भगवत भक्तांना अतिशय प्रिय आहेत. ते व्यासांचे पुत्र आहेत. भगवंताच्या गुणांनी त्यांना आकर्षून घेतलं आहे आणि त्यामुळं या विशाल ग्रंथाचं अध्ययन त्यांनी केलं. दुसऱ्या पुराणामध्ये अशी कथा आहे की व्यासाने भागवत लिहिल्यानंतर हे भागवत सांगायचं कोणी. ग्रंथ सांगायला लेखका इतकाच अधिकारी पुरुष लागतो.
शुकाचार्य निर्विकल्प समाधीमध्ये अरण्यात बसलेले होते. त्यांना स्थळ काळ दिशा कशाचंही भान नव्हतं. समाधी अवस्थेत होती कायम. मग व्यासाने काय केलं, शिष्यांना काही श्लोक शिकवले आणि ते श्रीकृष्णाच्या वर्णन करणारे अप्रतिम श्लोक भागवतातले होते. काही श्लोक आहेत, ते जसे येतील तसे सांगू आपण. आणि सांगितलं की ज्या ठिकाणी शुकाचार्य तपश्चर्येला बसलेत, समाधी अवस्थेमध्ये आहे, तिथे जा आणि मोठ्यांदा हे श्लोक म्हणा. त्या शिष्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते श्लोक म्हटले. त्यातला पहिला श्लोक जो आहे तो दशमस्कंदातला पुतनामावशीचा आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम. असे काही श्लोक म्हटल्यानंतर त्यांची समाधी उतरली आणि त्याने विचारलं की हे श्लोक कोणाचे आहेत. ते म्हणले याच्यापेक्षा चांगले श्लोक अजून आहेत, तुम्ही चला आमच्या आश्रमात. आणि भगवंताच्या सगुण वर्णनाच्या श्लोकांनी शुकाचार्यांना वेध लावला आणि ते आपल्याच आश्रमामध्ये परत आले. आणि मग व्यासांनी त्यांना भागवत शिकवलं आणि ते भागवतामध्ये इतके रममाण झाले की सगुण भक्ती करायला लागले. निर्गुण भक्तीतला माणूस सगुण भक्तीमध्ये आणला भागवताने. सूत म्हणतात, आता राजा परीक्षितीचा जन्म, कर्म, मोक्ष, पांडवाचं स्वर्गारोहण याची कथा सांगतो. त्यातून श्रीकृष्णाच्या अनेक कथा येतील. भागवत म्हणजे श्रीकृष्ण कथा, पण ती दशमस्कंदामध्ये आहे. दशमस्कंद आणि एकादश स्कंद म्हणजे निम्म भागवत जे आहे ते श्रीकृष्णाच्या कथा आहेत. सुरुवात होते महाभारत संपल्यावर भागवताची सुरुवात होती. कौरव पांडवाचं युद्ध झालं, इथून सुरुवात आहे भागवताची. दोन्ही बाजूचे अनेक वीर मारले गेले. भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली. अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या झोपलेल्या मुलाची हत्या केली आणि मस्तक छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिलं. पण दुर्योधनासारख्या दुष्ट माणसाला सुद्धा हे आवडलं नाही. झोपलेल्या मुलाला द्रौपदीच्या मारलं, 5 मुलांना, 5 पांडव समजून. ती मुलं मेल्यानंतर द्रौपदीच्या दुःखाला पारावार उरला नाही. अगोदर हजारो माणसं पांडव पक्षाची, कौरव पक्षाची मरण पावली. युद्ध हे भयानक असतं, म्हणून शक्यतो युद्ध करू नये असं म्हटलंय. वाटाघाटीनं तहानी प्रश्न सोडवावेत. पण जर अटळ असेल की युद्धाशिवाय जर होणारच नसेल तर युद्ध करावंच लागतं. युद्ध टाळण्याचे कमी प्रयत्न केले का भगवान श्रीकृष्णाने कौरवाची? 5 गावं दे बस. ती मागणी सुद्धा धुडकावली दुर्योधनाने. सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही. एवढ्या बाबतीत मी दुर्योधनाचा आदर्श मानतो. आपल्या राष्ट्राच्या नेत्यांनी सुद्धा पाकिस्तानला, चीनला सांगितलं पाहिजे सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा तुम्हाला देणार नाही, आणि जी दिली ती आम्ही हिसकावून घेऊ. या बाबतीत दुष्ट माणसाच्या जीवनातून सुद्धा काही काही घेण्यासारखं असतं. आणि म्हणून नाईलाज म्हणून युद्ध झालेलं आहे. कारण असं आहे, जे आततायी लोक आहेत, अतिरेकी, त्यांना विचार न करता मारावं असं महाभारतानं सांगितलेलं आहे. आततायीनाम आयांतम हन्याद एव अविचारया.
वर्षानुवर्ष अतिरेक्यावर हे मूर्ख खटले चालवतात, 20-20 वर्ष, आणि मग फाशी देत आहेत. अरे समोर दिसला की गोळी घाला की, कसले खटले चालवतात मूर्खानो. आतताईनं आयांदम, आतताई म्हणजे अतिरेकी, त्याला विचार न करता मारावं म्हणून सांगितलंय. हा जो अश्वत्थामा आहे त्याने विचार न करता आतताई येतो. द्रौपदीची 5 मुलं मारली. द्रौपदीने अत्यंत शोक केला. तेव्हा अर्जुनाने सांगितलं की द्रौपदी, त्या अधम ब्राह्मणाचं, अश्वत्थामा ब्राह्मण आहे, अधम आहे, नीच आहे, त्याचं मुंडकं आणून तुला भेट देईन आणि त्या मस्तकावर पाय देऊन तू स्नान करशील आणि मग तुझे अश्रू पुसले असं होईल. चिंता करू नकोस. अर्जुनाने प्रतिज्ञा केली. भगवान श्रीकृष्णाला सारथी करून रथातून निघाला. धनुष्यबाण, तलवार, शस्त्र घेतली. भयंकर असं गांडीव धनुष्य घेतलं आणि अश्वत्थाम्याचा पाठलाग करत निघाले. मुलांची हत्या केल्यामुळं घाबरलेला अश्वत्थामा भीतीनं पळू लागला. जिथपर्यंत पळून जाता येईल तिथपर्यंत पळत सुटला. जसा रुद्राला बघून सूर्य पळाला होता म्हणतात. पण पळून पळून किती पळणार. अश्वत्थामेने पाहिलं की आपल्या रथाचे घोडे दमलेले आहेत. आपण असहाय्य झालो आहोत. आता ब्रह्मास्त्र सोडलं पाहिजे. ब्रह्मास्त्र फक्त अर्जुनाला आणि पुत्रप्रेमाने आंधळ होऊन द्रोणाचार्यांनी मुलाला अश्वत्थाम्याला शिकवलं. खरं म्हणजे शिकवायला नको होतं. भयानक अस्त्र मूर्खाच्या हाती देता कामा नयेत. पाकिस्तानच्या ताब्यामध्ये, अतिरेक्याच्या ताब्यामध्ये अणुबॉम्ब आहेत. इराकमध्ये अणुभट्टी सुरू झाली होती. इस्रायलने ती नष्ट करून टाकली. मग सगळ्या मुसलमान राष्ट्रांनी विचार केला ही आता अणुभट्टी कुठं बांधायची. त्यामुळे पाकिस्तानामध्येच. तिथं काय भारत नपुसक आहे, तो काही करणार नाही. भारतातले राज्यकर्ते हे षंड आहेत. मग पाकिस्तानमध्ये त्यांनी अणुभट्टी बांधली. ती बांधल्यावर इस्रायलने आपल्या सरकारला सांगितलं की तुम्ही आम्हाला विमानतळ द्या फक्त, आमची विमानं जायला आणि यायला, आम्ही ती नष्ट करून जातो. पण नपुसक असलेल्या भारतीय शासनाने त्या इस्रायलला परवानगी दिली नाही. म्हणून पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी झाला. अण्वस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्रच आहे आज. म्हणून जो क्रोधी आहे, संतापी आहे, सुडाने पेटलेला आहे, संयमी नाही, त्याला ब्रह्मास्त्र देऊ नये असं शास्त्र आहे. पण द्रोणाचार्यांनी पुत्रप्रेमाने दिलं आणि त्याने अर्जुनावर सोडलं. सगळ्या दिशांना प्रचंड तेज पसरलं. अर्जुनाने जाणलं की आपल्या प्राणावर बेतलंय. आता काय करायचं. ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्रच सोडावं लागतं. अर्जुन म्हणाला, देवा, कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम अभयंकर त्वमेको दह्यमानानाम अपवर्गोऽसि संसृते. कृष्णा, तू महाबाहो म्हणजे महापराक्रमी आहेस, भक्तांना अभय देणार आहात. या ब्रह्मास्त्रापासून जग सगळं होरपळून चाललेलं आहे. तेव्हा आम्ही काय करावं.
हे भयंकर तेज दिशांनी माझ्याकडे येत आहे. हे कसं थांबवावं? भगवान म्हणाले, अश्वत्थाम्यानी आपल्यावर सोडलेलं हे ब्रह्मास्त्र आहे. परंतु ते ब्रह्मास्त्र मागं कसं घ्यावं याचं ज्ञान अर्जुना तुला नाही, त्यालाही नाही. या अस्त्राचा पाडाव दुसऱ्या कोणत्या अस्त्रांनी होत नाही. काय अग्निअस्त्र असलं तर पर्जन्यास्त्र सोडता येतं, ढग आले तर वायव्यास्त्र सोडता येतं, ढग सगळे वाऱ्याने पळून जातात. पण ब्रह्मास्त्रावर सोडायसारखं दुसरं अस्त्र नाही. या ब्रह्मास्त्राने ब्रह्मांडाचा नाश होईल, म्हणून त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडावं लागतं. अर्जुन या अस्त्रामध्ये निपुण होता. त्यांनी आचमन केलं, भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचं निवारण करण्याकरता दुसरं ब्रह्मास्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्राच्या दोन्ही ब्रह्मास्त्राचं तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे आकाशाला आणि दिशांना व्यापून टाकलं. त्यांनी त्रैलोक्य जळू लागलं. प्रजेला असं वाटलं की प्रलय काळ जवळ आला. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. त्या आगीनं जगाचा नाश होईल म्हणून भगवंताच्या आज्ञेनं अर्जुनाने ती अस्त्र परत घेतली. अश्वत्थाम्याला परत घ्यायचं ज्ञान नव्हतं, अर्जुनाला होतं. आणि भगवान होते स्वतः. दोन्ही अस्त्र परत घेतल्यानंतर अश्वत्थाम्याला पकडलं. जनावराला बांधावं तसं त्याला दोरखंडाने बांधून टाकलं, रथाला बांधलं आणि शिबिराकडे न्यायला लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, या अधम ब्राह्मणाला सोडून देणं उचित नाही. अहो, ब्राह्मण जरी असला तरी अतिरेकी असला तर त्याला मारावं असं शास्त्राने सांगितलंय. ब्राह्मणाला मारू नये असं नाही, मारावं. पण तो अतिरेकी असला, पापी असला तर. नाही तर इतर वेळेला ब्राह्मण अवध्य सांगितलाय. याचा वध कर. अरे, द्रौपदीच्या झोपलेल्या मुलाची याने हत्या केली आहे, हा पापी नराधम आहे, याला मारून टाक. मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुम हंति धर्मवित. धर्माचरण करणारा पुरुष कोणाकोणाला मारत नाही. दारू पिऊन धुंद झालेला, बेसावध, वेडसर, झोपलेला, बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, रथहीन, घाबरलेला, अशा शत्रूला मारू नये. पण जो दुष्ट आणि क्रूर दुसऱ्याला मारून आपल्या प्राणाचं पोषण करतो त्याला मारणं योग्य आहे. कारण असा मनुष्य जिवंत राहिला तर अजून काही लोकांची हत्या करील. शिवाय अर्जुना, तू द्रौपदी समोर प्रतिज्ञा केली आहेस की तुझ्या पुत्राचा वध करणाऱ्याचं मी मस्तक तोडून आणीन. या पापी कुलाला कलंक असलेल्या आततायी अश्वत्थाम्यानी तुझ्या 5 मुलाचा वध केला आहे. यांनी दुर्योधनाला सुद्धा दुःखित केले. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर. एकदा सांगितलं की अशा लोकांचा वध करू नये कृष्णाने, आता सांगितलं की हातताई याला मारून टाक.
श्रीकृष्णाने अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितली आहे ना, बरोबर काय त्यातून निर्णय घेतोय हे परीक्षा घ्यायची होती. मारावं का न मारावं हा प्रश्न असतो. किं कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता. हा काय करावं किंवा काय न करावं या बाबतीत कवी म्हणजे त्रिकालज्ञ पुरुष सुद्धा मोहित होतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्याकरता त्याला मार म्हणूनही सांगितलं आणि मारू नको म्हणून दोन्ही सांगितलं. बघू म्हणले काय करतोय. अश्वत्थाम्याने जरी त्याच्या पुत्राची हत्या केली होती तरी तो गुरुपुत्र असल्यामुळे त्याला मारायची अर्जुनाची इच्छा नव्हती. अर्जुनाने सारथी श्रीकृष्णाबरोबर अश्वत्थाम्याला युद्धाच्या छावणीमध्ये आणलं. द्रौपदीच्या समोर उभा केलं. द्रौपदीनं पाहिलं पशुसारखं बांधून आल्यामुळे त्याची मान खाली गेली होती. त्याला अपमानित केलं होतं आणि द्रौपदीच्या कोमल हृदयामध्ये दया उत्पन्न झाली. या दयेनंच आपल्या हिंदू समाजाचा नाश केलाय. याला स्वातंत्र्यवीर सावरकर सद्गुण विकृती म्हणतात. हिंदू समाजाचा नाश सद्गुण विकृतीमुळे झाला. अयोग्य माणसावर दया दाखवली. द्रौपदी काय म्हणाली? मुच्यताम मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम गुरुः. याला सोडून द्या, सोडून द्या, हा ब्राह्मण आहे, सर्वांचा गुरु आहे, द्या सोडून, आपल्याला पूजनीय आहे. ज्याच्या कृपेनं आपण धनुर्वेद शिकलो, शस्त्रास्त्राचे ज्ञान झाले, ते आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. आत्मा नाम वै पुत्र. हा पुत्र म्हणजे वडिलांचा आत्माच आहे, तो द्रोणाचार्यच आहे, म्हणजे समोर उभा राहिला आहे, तुमचा गुरु आहे. याची आई कृपी, कृपाचार्याची बहीण होती ती कृपी. ती सती गेलेली नाही, ती अद्याप जिवंत आहे. याला मारल्यावर याच्या आईला शोक होईल, दुःख होईल. माझी मुलं मारली गेल्यामुळे मी जशी दुःखी आहे, रडत आहे, सारखी अश्रू ढाळत आहे, तसं याला मारल्यावर याच्या आईला दुःख होईल. किती चांगुलपणा आहे. अति चांगुलपणा योग्य नाही. त्याची पतिव्रता माता याच्याकरता रडू नये म्हणून याला जिवंत ठेवा. जो कोणी ब्राह्मणाचा वध करतो त्याचा नाश होतो. कारण शोकाग्नीमध्ये त्याला ढकललं तर जो ढकलतो त्याच्या कुळाचा नाश होतो. तेव्हा द्रौपदीचं म्हणणं हे धर्म आणि न्यायाला धरून होतं. त्यामध्ये कपट नव्हतं, करुणा होती, समदृष्टी होती. राजा युधिष्ठिराने सुद्धा द्रौपदीचं कौतुक केलं. योग्य बोललीस तू. नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, भगवान श्रीकृष्ण सगळ्यांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. पण भीम मात्र त्यावेळी रागावला, संतापला. म्हणून महाभारतामध्ये मला सगळ्यात भीम आवडतो. अधमाशी अधम आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम जोड्याने मारलं पाहिजे. व्हावे अधमाशी अधम.
तुकाराम महाराज. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये ते करतोच आहे, आजही करतोच. व्हावे अधमाशे मी पैजारानेच मारत असतो. म्हणून मला भीम आवडतो. भीम संतापला. तो म्हणाला, ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी नव्हे, स्वामीसाठी नव्हे, निष्कारण मारलं. दुर्योधनाने काय मुलं मार म्हणून सांगितलं होतं काय? पांडवांना मार म्हणून सांगितलं. म्हणून याचा वध करणे उत्तम आहे. द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे भगवान श्रीकृष्णाने पाहिलं आणि हसत हसत म्हणाले, अर्जुना तुझी परीक्षा आहे म्हणली. द्रौपदी मारू नको म्हणते, धर्मराजा मारू नको म्हणते, भीम मार म्हणते. चल परीक्षा तुझी आता. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आततायी वदार्हणः मयैवो भयमाम्नातं परिपाह्यनुशासनम. भगवान म्हणाले अर्जुनाला परीक्षा घेण्याकरता, पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये असा एक नियम आहे, आणि आततायी माणसाला मारून टाकावं असा दुसरा नियम आहे. या दोन्ही गोष्टी शास्त्रात सांगितल्यात. तेव्हा माझ्या दोन्ही शास्त्रात म्हणजे या दोन्ही आज्ञेचं पालन कर बरं. म्हणजे मारू नको आणि मार हे दोन्ही झालं पाहिजे त्याचं. कृष्णाने कसा पेस्ट टाकलाय बघा. दोन्ही आज्ञा पाळ. द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस की याला मारेन, आणि इकडे भीम, द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल ते कर, म्हणजे मार आणि मारू नको. अर्जुन बुद्धिमान आहे. सूत म्हणाले, अर्जुनाने भगवंताच्या म्हणण्याचा मथितार्थ लक्षात घेतला आणि काय केलं, तलवारीनं अश्वत्थाम्याच्या डोक्यावरचा मणी काढला, डोक्याचे 5 पाट काढले, त्याला विद्रूप केला. मुलांची हत्या केल्यामुळे अगोदरच तो सत्वहीन झाला होता. डोक्यावरचा मणी काढल्यामुळे त्याचं ब्रह्मतेजही नष्ट झालं, आणि दोरखंड त्याचे काढून त्याला अपमानाने शिबिराच्या बाहेर घालवलं. या दोन्ही आज्ञा कशा पाळल्या पुढच्या श्लोकात दिले. वपनम द्रविणादानम स्थानान्यर्यापणम तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकः. म्हणजे मुंडन करणे, धन काढून देणे, ज्याला हकलून देणे, अपमान करणे हा ब्राह्मणाचा वधच आहे. असा वध केला, अपमान करून त्याचा वध केला. संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. गीतेमध्ये अर्जुन म्हणतो की सन्माननीय माणसाचा अपमान करणं मरणापेक्षा भयंकर आहे. हे अपमान मरणापेक्षा भयंकर आहे. आणि त्याला हाकलून दिला. शारीरिक वध केला नाही, अपमान करून त्याचा खरा वध केला. पुत्राच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सगळे पांडव शोकाकुल झाले होते, आणि त्यानंतर ते मेलेल्या सर्व लोकांचे उत्तरक्रिया करण्याकरता गंगेमध्ये स्नानाला गेले. सूत उवाच 8वां अध्याय. अथ ते संपरेतानां स्वानामुदकयिच्छतां दातुं सकृष्णा गंगायां पुरस्कृत्य ययुस्त्रियः. स्त्रियांना पुढं करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्याकरता गंगेवर गेले. जे जे युद्धामध्ये मृत झाले त्या बंधूंना तिलांजली दिली. सगळ्यांनी पुन्हा विलाप केला. गंगाजलामध्ये पुन्हा पुन्हा स्नान केले.
युधिष्ठिर, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, ऋषी, मुनी, भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांनी जलांजली दिली. कृष्णाने सर्वांचं सांत्वन केलं आणि सांगितलं की संसारातले सर्व प्राणी मरणाधीन आहेत. मरण कुणाला चुकलंय? आज नाही उद्या आलेला मनुष्य जाणारच आहे ना. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च. गीता. जो जन्माला आलाय त्याला मृत्यू नक्की आहे आणि जो मेलाय त्याचा पुनर्जन्म नक्की आहे. नंतर सगळेजण परत आले. युधिष्ठिराने पुरोहिताकडून 3 अश्वमेध यज्ञ केले. युधिष्ठिराचं पवित्र यश दशदिशांना पसरलं आणि हे सगळं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आता आम्हाला जायला परवानगी द्या ना. किती दिवस राहायचं तुमच्या घरी? पाहुण्याच्या घरी राहायचं किती दिवस? जाऊ द्या द्वारकेला आम्हाला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. जन्माला आले म्हणे वसुदेव देवकीच्या पोटी, पण शेखी उपेगा केला पांडवाशी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले. भगवान श्रीकृष्णाचा सर्वांनी सत्कार केला आणि भगवान जायला निघाले. बरोबर सात्यकी आणि उद्धव होते. उद्धव त्यांचा पंतप्रधान आहे आणि सात्यकी सेनापती आहे. कळगा. गीतेमध्ये सात्यकीचं वर्णन आहे. सात्यकीश्च्या अपराजिता पहिल्या अध्यायात. सात्यकी कसा आहे? अपराजिता. एवढा मोठा युद्ध आहे. अर्जुन सेनापती नाही आहे, सेनापती सात्यकी आहे. लक्षात ठेवा. रथावर आरूढ झाले, जायला निघाले आणि अचानक अभिमन्यूची बायको उत्तरा धावत धावत आली आणि चरणावर पडली. ती म्हणाली, देवा जाऊ नका, जाऊ नका. पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यम त्वदमह्यं पश्ये यत्र मृत्युः परस्परम. देवादिदेवा जगदीश्वरा श्रीकृष्णा, आपण महान योगी आहात. माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. रक्षण करणारा तुमच्याशिवाय जगामध्ये माझं कोणीही नाही. आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेले हे लोखंडी बाण माझ्याकडे वेगाने येते आहेत. त्या बाणांनी माझा नाश केला तरी चालेल, पण माझ्या गर्भाचा नाश होऊ देऊ नये. भगवंतांनी पाहिलं आणि जाणलं की अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचे हे बाण आहेत. पांडवाचा वंश नाहीसा करण्याकरता ब्रह्मास्त्राचा केलेला प्रयोग आहे. म्हणजे सूत म्हणतात की जळत असलेले 5 बाण आपल्याकडे येत असलेले पाहून पांडवांनी आपापली अस्त्र सज्ज केली. पण भगवंतांनी विचार केला की पांडवाच्या अस्त्राने ब्रह्मास्त्र निस्तेज होणार नाही. ते महाबलवान आहे. म्हणून भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने विराजमान आहे. सूत म्हणतात, शौनका, ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे. त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही. म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्यामध्ये ते शांत झालं. ब्रह्मास्त्र शांत झालं. हे आश्चर्य आहे ना. पण काय आहे, भगवान श्रीकृष्णच आश्चर्यमय आहे. सगळी जगातली आश्चर्य भगवंताच्या ठिकाणी भरलेली आहे. अशा तऱ्हेनं परीक्षित राजाचं त्यांनी रक्षण केलं आणि मग जायसाठी निघाले.
कुंतीला अंतःकरण भरून आलं. देवा, कुंत्युवाच नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृतेः परम् अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम्. देवा, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आतही आहात. प्रकृतीच्या पलीकडचे आहात. आदिपुरुष परमेश्वर आहात. इंद्रिय मन बुद्धी आपल्यापर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला मी नमस्कार करते. देवा, आपल्याला इंद्रियाद्वारा जाणता येत नाही. मी अज्ञानी आपल्याला कशी जाणेल? मंदबुद्धीचे लोक आपल्याला जाणू शकत नाही. मग माझ्यासारखी अल्पबुद्धीची स्त्री कशी जाणू शकेल? कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. ही सगळी भगवंताची नावं आहेत. कृष्ण, वासुदेव, देवकी नंदन, नंदगोपकुमार, गोविंद, पंकजनाभ, पंकजमाली, पंकजनेत्र, पंकज अंघ्री. अशा कृष्णा तुला नमस्कार असो. कंसाने कैद केलेल्या आणि तुरुंगात असलेल्या देवकीचं आपण रक्षण केलं. पण देवकीपेक्षा माझ्यावर जास्त उपकार केलात. का? देवकीची मुलं वाचवली नाहीत तू, माझी मुलं वाचवलीत. 5 पांडव वाचवले ना, पण देवकीची मुलं जी कंसाने मारली ती नाही वाचवली. म्हणून देवकीपेक्षा सुद्धा माझ्यावर तू प्रेम जास्त केलं. विषप्रयोगापासून भीमाला विष घातलं, त्याच्यापासून रक्षिलं. लाक्षागृहाला आग लावली, त्यातून वाचवलं. हिडिंब वगैरे राक्षसाच्या तावडीतून वाचवलं. द्यूतसभेच्या वेळी द्रौपदीची लाज राखली. वनवासामध्ये आपत्तीपासून रक्षण केलं. युद्धाच्या वेळी महारथ्यांच्या अस्त्रापासून आमचं रक्षण केलं. आणि आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आमचं रक्षण केलं. प्रत्येक संकटामध्ये देवा तू धावून आलास. स्वतःच्या आईकरता सुद्धा देवा एवढं तू केलं नाहीस. एवढं आमच्याकरता केलंस. प्रत्येक संकटात धावून आलास. म्हणून देवा मला संकटच दे. कुंतीनं संकट मागितली, दुःख मागितलं. कारण दुःखात देव धावून येतो ना. विपदः सन्तु न शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत् स्यात् अपुनर्भवदर्शनम्. देवा, आमच्या जीवनामध्ये पावला पावला गणित आमच्यावर संकट येत राहोत. कारण संकटाच्या वेळी आपलं दर्शन होतं. आणि दर्शन झालं की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. देवा, उच्च कुळामध्ये जन्म, विद्या, संपत्ती यामुळं माणसं गर्विष्ठ होतात. आपलं नामस्मरण करीत नाहीत, म्हणून त्यांना दर्शन होत नाही. आपलं दर्शन झालं की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. देवा, आपण निर्धनाचे धन आहात. माया आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आत्मानंदामध्ये आपण रमणीय आहात, रममाण आहात, परम शांत स्वरूप आहात. मी आपल्याला वारंवार नमस्कार करते. आपण अनादी अनंत सर्वव्यापक आहात. सर्व प्राण्यामध्ये समान रूपाने आहात. मनुष्यासारखी आपण लीला करता, म्हणून लोकांना आपण समजत नाही. आपल्याला कोणी प्रिय नाही, अप्रिय नाही. आपली बुद्धी सम आहे.
आपण विश्वाचे आत्मा आहात. अजन्मा असून सुद्धा जन्माला येता. देवकी आणि वसुदेवानी पूर्वजन्मी तप केल्यामुळे आपण प्रसन्न झाला होता आणि देवकीला म्हणाला की वर माग. देवकीनं मागच्या जन्मामध्ये वर मागितला होता, देवा तुझ्यासारखा पुत्र व्हावा महसी, असं वर मागावा. स्त्रियांना परमेश्वर प्रसन्न झाला तर वर काय मागावा? चांगला नवरा मागू नका, चांगला मुलगा मागा. कारण आईवर जास्त प्रेम मुलगाच करतो. ज्यांना ज्यांना चांगला पुत्र झाला त्या माता उद्धरून गेल्या. देवकी काय, कुंती काय, शिवाजी महाराज काय, आदर्श पुत्र. तेव्हा देवा, जगाचे कल्याण आणि दैत्याचा नाश करण्याकरता आपण पुत्र झाला देवकीचा. दैत्याच्या भारामुळे पृथ्वी आंदोळली होती. पृथ्वीचा भार हलका करण्याकरता आपण प्रगट झालात. आपण लीला केलात. भक्तजन आपल्या चरित्राचं श्रवण आणि गायन, कीर्तन आणि स्मरण करतात. आपण भक्तांच्या इच्छा पुरवता. आपल्या चरणकमलाखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. भगवंता, आपण दुष्ट माणसांच्या नाशाकरता अवतार धारण केलात. आपण विश्वाचे स्वामी आहात. पांडवाविषयी, यादवाविषयी आपल्या मनामध्ये फार ममता निर्माण झाली आहे. आपण माझा स्नेहपाश तोडून टाका. माझी बुद्धी इकडे तिकडे भेद न होता आपल्यावर निरंतर राहो. श्री कृष्ण कृष्ण सकवृष्णुष भाव निधृग राजन्य वंशदहनानपवर्ग वीर्या गोविंद गोद्विज सुरार्ति हरावतार योगेश्वराखिल गुरो भगवन् नमस्ते. अर्जुनाचा प्रिय सखी श्रीकृष्ण, कृष्ण सख. अर्जुनाचं नाव कृष्ण आहे कारण तोही सावळा आहे आणि कृष्णही सावळा आहे म्हणून दोघांचंही नाव कृष्ण आहे. आणि द्रौपदीचं नाव कृष्ण आहे कारण ती सावळीच आहे. त्या सगळे महाभारतातले, भागवतातले सुंदर पुरुष सावळे आहेत, लक्षात ठेवा. तेव्हा काळ्या माणसांनी काळ्या रंगाचा राग करायचं कारण नाही. हे सगळे काळेच आहेत. तुम्ही हे कृष्णा, अर्जुनाचा प्रिय सखी, यदुवंश शिरोमणी, पृथ्वीला भार झालेल्या दैत्यांना जाळण्याकरता आपण अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला अवतार गायी, ब्राह्मण, देवता यांचं दुःख नाहीसं करण्याकरता आहे. म्हणून चराचराचे गुरु असलेल्या भगवंता योगेश्वरा, मी आपल्याला नमस्कार करते. अशी सुंदर आहे कुंतीची स्तुती. सगळ्या स्तुती सांगायच्या झाल्या तर भागवत सांगायला कमीत कमी 10 वर्ष लागतील. प्रत्येक यातला श्लोक जर सांगायचा झाला तर. सूत म्हणतात, अशा प्रकारे कुंतीनी मधुर शब्दांनी भगवंताची स्तुती केली. भगवंतानी मंद हास्य केलं आणि म्हणाले, ठीक आहे. आणि तेथून हस्तिनापूरला परत आले. चालले होते ना, ते परत आले. पुन्हा राहिले. पुन्हा काही दिवस सुभद्रा आदीचा निरोप घेऊन, कुंतीचा निरोप घेऊन द्वारकेला जाऊ लागले. पुन्हा युधिष्ठिर आडवाला, देवा रहा, देवा रहा. आणि युधिष्ठिर हा आपले बंधू सगळे मारले गेल्यामुळे, कौरव मारले गेल्यामुळे अत्यंत दुःखमग्न झाला होता. गुरुला मारलं, भीष्माचार्यांना मारलं, दुर्योधनासारख्या बांधवांना मारलं. तेव्हा त्याचा शोक कमी करायचा होता.
भगवान श्रीकृष्णापेक्षा धर्मराज वयाने मोठा आहे आणि धाकट्या माणसाने मोठ्या माणसाला उपदेश केला पटत नाही. तुला काय कळतंय? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले. मोठ्या माणसाचं वाक्य ठरलेलं असतं, पेटंट वाक्य. मग धर्मराजा मोठा आहे, तो उपदेश कृष्णाने केलेला उपदेश कदाचित तो मानायचा नाही. म्हणून भगवंताने असा विचार केला की भीष्माचार्याकडून याला उपदेश करावा. आणि भगवंताने भीष्माचार्यांना वचन दिलं होतं की तुझ्या मृत्यूच्या समयी मी तुझ्यापुढे येऊन उभा राहीन. ते वचन पाळायचं होतं आणि युधिष्ठिरालाही उपदेश करायचा होता. निघाले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, देवा जाऊ नका. मी ब्राह्मण, सोयरे, बालक, मित्र, काका, बंधू, गुरुजन यांच्याशी द्रोह केलाय. मी नरकात जाणार. तू जरी सांगितलं कृष्णा की धर्मयुद्धामध्ये शत्रूचा नाश केला तर पाप लागत नाही, पण काय करू, माझं समाधान होत नाही. स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला आहे ते पाप यज्ञयागाने कमी होणार नाही. जसं चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही, दारूनी दारूची अपवित्रता नाहीशी होत नाही, तसं हिंसा करणाऱ्या यज्ञानी हत्येचं परिमार्जन होऊ शकत नाही. त्याचा शोकच जाईना धर्मराज. सूत म्हणाले, अशा प्रकारे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. म्हणून त्याला घेऊन कुरुक्षेत्रावर जिथे शरांच्या म्हणजे बाणाच्या शय्येवर भीष्माचार्य पडले होते, त्या कुरुक्षेत्रावर सगळ्याला नेलं. सगळे पांडव, युधिष्ठिर, व्यास, धौम्य सगळे होते. सगळ्या बंधूसह रथामध्ये बसून कुरुक्षेत्रावर गेले. पाहिलं, भीष्माचार्य बाणाच्या अग्रावर झोपले होते. कसे दिसत होते भीष्माचार्य? स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवतेसारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडले होते. अहो, भीष्माचार्य हे अष्टवसूपैकी एक वसू आहेत, गंगेचे पुत्र आहेत, महाज्ञानी आहेत. परशुरामाचा पराभव ज्यांनी केला इतके शूर आहेत. कोणत्याही क्षत्रियाने परशुरामाचा पराभव केला नाही, करू शकतही नव्हते. भीष्माने केला. आमचे आप्पा म्हणायचे की महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या खालोखाल उत्तुंग व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर भीष्माचार्यांचं आहे. एवढा ज्ञानी पुरुष, पण कौरवाच्या बाजूला. आताही काही भारतामधले ज्ञानी पुरुष आहेत, पण ते कौरवाच्या बाजूला आहेत. काय करायचं? आहेत. भरतवंशाचं विभूषण असलेल्या भीष्म पितामहाला भेटण्याकरता ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी सगळे आले. अंत्यसमयी भीष्माचं दर्शन घेण्याकरता स्वर्गातून देव आले, सगळे ऋषी आले. केवढा अधिकार आहे बघा. कोण कोण ऋषी आलेत? ऋषींची निदान नावं तरी ऐका. नटनट्याची नावं ऐकतो, ऋषींची नावं ऐका. नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्व, भरद्वाज, परशुराम, वशिष्ठ, इंद्रप्रमद,
त्रित, गृत्समद, असित, कक्षिवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन, शुकदेव, अंगिरापुत्र बृहस्पती, कश्यप, देशकाल निर्णय जाणणारे धर्मज्ञ, ते सगळे ऋषी आल्यावर भीष्म पितामहांनी त्यांना मनाने आणि दृष्टीने नमस्कार केला. हाताने करणं शक्य नव्हतं, कारण ते बाणाच्या आकारामध्ये अडकले होते हात ना, बाण घुसलेले होते अंगात. भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव ते जाणत होते की हा कृष्ण म्हणजे साक्षात परमात्मा आहे. मनुष्यरूप धारण करून जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाला आहे. म्हणून हृदयामध्ये विराजमान असलेल्या भगवान श्रीकृष्णाची त्यांनी पूजा केली. पांडव मोठ्या नम्रतेने प्रेमाने भीष्म पितामहाजवळ गेले. पांडवाला पाहून भीष्माचार्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मणांना मानणारे भगवान श्रीकृष्णाचे आश्रित असून सुद्धा, धर्माने वागून सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागलं. एवढे कष्ट झाले, तुमच्यावर अन्याय झाला, हे दुःख तुमच्या वाट्याला यायला नको होतं. जगाचा न्यायच असा आहे. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना आपण चिरंजीविता. बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. असं हे जग आहे. सज्जनांना दुःख आणि दुर्जनांना सुख आणि सत्तापद. काही केलं तरी. पण पांडवांनो, हे सगळं जे कष्ट तुम्हाला भोगावे लागले, ही दैवाची लीला आहे. हे जग सगळं ईश्वराच्या अधीन आहे. तो काळरूप आहे. सर्वांच्या जीवनामध्ये ज्या प्रिय अप्रिय घटना घडतात, ही ईश्वराची लीला आहे. धर्मपुत्र असलेला राजा युधिष्ठिर, गदाधारी असलेला भीमसेन, अस्त्रवेत्ता असलेला अर्जुन आणि श्रीकृष्णासारखा सन्मित्र, इतकं असून तुमच्या वाट्याला दुःख आलं. एकट्या भीमाने गदा उचलली असती तर कौरवाचा तिथल्या तिथं नाश झाला असता. द्रौपदीला हात लावला नसता. पण काय करायचं. कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच जाणू शकत नाही. मोठमोठे ज्ञानी पुरुष सुद्धा हे जाणू शकत नाही, तर आपण कसं जाणणार. तेव्हा तुम्ही सर्वांनी ईश्वराची इच्छा मानून अनाथ प्रजेचं पालन करा. आता तुम्ही स्वामी आहात, पालन करणारे आहात. हा भगवान श्रीकृष्ण आहे ना, याला आपला आत्तेभाऊ नुसता मानू नका. मामी भाऊ आहे तो. हे आत्तेभाऊ आहेत पांडव. कुंती आत्या ना, आणि वसुदेव मामा. हा तुमचा नातेवाईक आहे, मामे भाऊ आहे. एवढंच नाही, हा साक्षात आदिपुरुष नारायण आहे. एष वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान. मोहयन मायया लोकम गूढश्चरति वृष्णिषु. वृष्णिकुलामध्ये हा गूढपणे अवतीर्ण झालेला आहे. हा साक्षात नारायण आहे. गुप्त रूपाने लीला करतो आहे.
याचा गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद, भगवान कपिल हेच फक्त जाणतात. हा आपला मामेभाऊ आहे, मित्र आहे, हितकर्ता आहे एवढंच जाणू नका. तुम्ही याला आपला मंत्री केला, दूत केला, सारथी बनवला, पण हा कृष्ण परमात्मा आहे लक्षात ठेवा. सर्वात्मा आहे, समदर्शी आहे, अद्वितीय, अहंकार रहित, निष्पाप, भेदभाव रहित, समदृष्टी,